नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. माझ्या चॅनलवर जर तुम्ही कोणी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण मी शॉर्ट व्हिडिओज तुम्हाला शेअर करत राहते. लाँग व्हिडिओसाठी माझ्या मोबाईलमध्ये स्टोरेज खूप कमी आहे, त्याच्यामुळे मग म्हटलं शॉर्ट व्हिडिओज आपण शेअर करत जाऊया. तर इथे सकाळी सकाळी एक काकी आलेल्या भाजी विकायला. त्यांच्याकडे चवळी, वांगी आणि पालेभाजी होती. मग आम्ही चवळी आणि वांगी घेतली. तर छोटी छोटी छान अशी लाल वांगी होती. आणि चवळीसाठी लागणारं मी साहित्य इथे घेतले. कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे आणि बटाटा आणि वांगं चिरून घेतले. हीच ती वांगी आहेत, बघू शकता किती छोटे आहेत आणि छान अशी भरून करण्यासारखी आहे. त्याच्यामुळे ही नाही मी त्या भाजीमध्ये ॲड केले, कारण स्पेशल अशी भरलेली वांगी खूप छान लागतात. आणि ही जी चवळी आहे ती मला वाटते हायब्रिड चवळी, म्हणजे जाडी चवळी असते ना ती आहे. जशी गावाकडे बारीक चवळी असते तशी नाही आहे. आणि गावाकडची बारीक चवळी खूप चवीला असते. आता मम्मीच्या शेतामध्ये भरपूर सारी चवळी आहे, पण ती कशी पाठवणार हाच मोठा प्रॉब्लेम आहे, कारण ती कोल्हापूरला असते आणि मी इथे चिपळूणमध्ये. तर इथं चवळीसाठी मी आता कढईमध्ये 2 पळी तेल टाकले. त्यानंतर कांदा टाकला आहे. तर कांदा थोडासा भाजत आल्यानंतर टोमॅटो टाकला आहे आणि टोमॅटो टाकल्यानंतर पुन्हा एकदा असं छान मिक्स करून घेतलं. आणि मग जी मी नीट केलेली चवळी होती ना ती त्याच्यामध्ये टाकली आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं. चवळी टाकल्यानंतर खूप सारं त्याला पाणी सुटतं, बघू शकता इथे. आणि ते पाणी पूर्ण आटेपर्यंत छान असं परतत राहायचं. आणि पाणी आटल्यानंतर मग त्याच्यामध्ये कोल्हापुरी लाल तिखट टाकले मी 3.5 चमचे. आणि जसं तुमच्याकडे तिखट कमी जास्त असेल त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मी अर्धा चमचा हळद टाकले आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं. मिक्स करून घेतल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये वांगं, बटाटा वगैरे जे चिरून घेतलं होतं ते ॲड केलं आणि पुन्हा एकदा ते मिक्स करून घेतलं. कारण जोपर्यंत ती भाजी पूर्ण मिक्स करत नाही तोपर्यंत त्याला छान अशी चव येत नाही. मी हाय फ्लेमवर हे सगळं परतत असते. सुरुवातीला लो फ्लेम असते, नंतर जेव्हा वांगी वगैरे टाकले तेव्हा हाय फ्लेम होतं. त्यानंतर मी पाणी ॲड केलं आणि पाणी ॲड केल्यानंतर मग चवीनुसार मीठ टाकून झाकण ठेवून छान अशी शिजू दिली. आणि कोथिंबीर पण टाकली त्याच्यामध्ये. आणि ही तर रस्सा भाजी बनवायची होती, त्याच्यामुळे इतकं पाणी मी टाकलेलं आहे, नाहीतर मग इतकं पाणी टाकायची काहीच गरज नाही. आणि भाजी अर्धी शिजत आली की त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. मग भाजी तयार झाली. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय.